नमस्कार मित्रांनो, हेच टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, बँकेतला कुठलाही व्यवहार करायला गेल्यास तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे। जर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करणे असो किंवा तुम्हाला 50,000पेक्षा मोठी रक्कम बँकेत टाकायची असेल किंवा बँकेतून काढायची असेल तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे। आणि हो, आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहे सर्वांचे बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे, कारण त्यांना जे महिन्याला 1,500 रुपये भेटणार आहे ते त्या बँकेतच येणार आहे। आता जर आपण पॅन कार्ड काढायला गेलात तर एजंट लोक तुमच्याकडून 150 ते 200 रुपये घेणारच, त्यामध्ये वेळ पण खूप वाया जाणार। तर मित्रांनो, हेच पॅन कार्ड 1 रुपया खर्च न करता जर आपण आपल्या मोबाईलमधून काढू शकत असेल तर काय हरकत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तेच शिकणार आहोत की आपल्या मोबाईलमधून स्वतःचे पॅन कार्ड कसे काढायचे। यासाठी फक्त तुम्हाला महत्त्वाच्या 2च गोष्टी पाहिजे। पहिली म्हणजे तुमच्याकडे अँड्रॉइड फोन पाहिजे आणि दुसरी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डची लिंक पाहिजे। या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 10 मिनिटात पॅन कार्ड काढू शकता। आता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गूगल ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये वरती ITR टाईप करायचे आहे। जर तुम्ही ITR टाईप करून येत नसेल तर www.incometax.gov.in ही वेबसाईट टाईप करायची आहे। ही टाईप केल्यानंतर सुरुवातीला 1 नंबरचे जे येईल इन्कम टॅक्स, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे होमपेज ओपन होणार आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची मेन साईट ओपन होणार आहे। यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यापासून ते सर्व कामे करू शकतात। यामध्ये अशा प्रकारचे पेज तुम्हाला दिसणार आहे। आता यामध्ये तुम्हाला इन्स्टंट ई पॅनवर क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्यासमोर ओपन होईल। आता या पेजवर तुम्हाला 2 महत्त्वाच्या टॅब दिसणार आहे। एक म्हणजे गेट अ न्यू पॅन आणि दुसरा आहे चेक स्टेटस। एकदा आपण पॅन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर त्याचे स्टेटस किंवा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खालचा टॅब वापरायचा आहे। आता आपल्याला नवीन पॅन कार्डसाठी ॲप्लाय करायचं आहे, म्हणून गेट न्यू पॅनवर आपण क्लिक करणार आहोत। आता येथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आय कन्फर्म दॅट या टॅबवर टिक करून कंटिन्यूवर क्लिक करायचे आहे। आता तुमचा जो आधारला लिंक मोबाईल आहे त्यावर तुम्हाला एक OTP जाणार आहे। तो आलेला OTP तुम्ही येथे टाकायचा आणि ह्या बॉक्सवर टिक करून कंटिन्यूला क्लिक करायचे। जेव्हा तुम्हाला आलेला OTP येथे टाकणार त्यानंतर तुमची आधार कार्डची संपूर्ण डिटेल तुम्हाला दिसणार आहे। त्यामध्ये फोटो, आधार नंबर, जन्मतारीख, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल ID या सर्व गोष्टी तुम्हाला येथे दिसणार आहे। जर तुम्ही तुमच्या आधार कार्डला ईमेल लिंक केलेला नसेल आणि करायचा असेल तो सुद्धा तुम्ही येथून करू शकता। आता संपूर्ण डिटेल चेक केल्यानंतर तुम्हाला परत या खालील बॉक्समध्ये टिक करून कंटिन्यू करायचे आहे। या स्टेप पूर्ण झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज येईल। त्यामध्ये युअर रिक्वेस्ट फॉर ई पॅन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड, तुमचं पॅन कार्ड सबमिट झाल्याचा तुम्हाला एक मेसेज दिसणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबर सुद्धा दिसणार आहे। त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता। फक्त एवढंच करायचं आहे आणि तुमचं पॅन कार्डचं ॲप्लिकेशन पूर्ण झालं आहे। आता आपण ॲप्लिकेशन केलेलं पॅन कार्ड PDF स्वरूपात कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहे त्याची पद्धती आता आपण जाणून घेऊया। आता येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही परत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या मुख्य पृष्ठावर जाणार आहात। आता असे पेज तुमच्यासमोर ओपन झाल्यानंतर इन्स्टंट ई पॅनला तुम्हाला क्लिक करायचे आहे। पॅन कार्डसाठी ॲप्लिकेशन करताना गेट न्यू ई पॅनवर आपण क्लिक केले होते। आता आपल्याला स्टेटस चेक करायचे आहे आणि जेव्हा आपले जनरेट होईल तेव्हा आपल्याला पॅन कार्ड डाउनलोडसुद्धा करायचे आहे। आता आपले तयार झालेले पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी खाली आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचे आहे। पॅन कार्डसाठी ॲप्लिकेशन करताना जो आपण आधार नंबर टाकून लॉग इन केले होते तोच आधार क्रमांक येथे आपल्याला टाकायचा आहे आणि कंटिन्यूला क्लिक करायचे आहे। आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP जाणार आहे। तो आलेला OTP तुम्ही येथे टाकायचा आहे आणि कंटिन्यूला क्लिक करायचे आहे। आता आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येईल। यामध्ये तुम्ही पॅन कार्डसाठी जेव्हा अर्ज केला ती तारीख येणार आहे आणि ते जनरेट कधी झाले त्याची सुद्धा तुम्हाला तारीख मिळणार आहे। आता वरती उजव्या साईडला तुम्हाला डाउनलोड PDFचे ऑप्शन येणार आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे। अशा प्रकारचे तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल।
त्यावर तुम्ही जेव्हा त्याला डाउनलोड म्हणाल तर ते डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचे पॅन कार्ड तुम्हाला दिसणार आहे. या PDF तुम्ही प्रिंट मारून कोणत्याही बँकेमध्ये किंवा इतर कामासाठी हे पॅन कार्ड तुम्ही वापरू शकता. आणि हो, जर तुमचे जनरेट नसेल झाले तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा मेसेज येईल, अजूनपर्यंत पॅन कार्ड जनरेट झालेलं नाही, ते इन प्रोग्रेस आहे असं तुम्हाला दाखवणार आहे. जेव्हा जनरेट होईल तेव्हा तुम्हाला वरती PDF ई-पॅन असे ऑप्शन येईल मगाशी दाखवल्याप्रमाणे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. धन्यवाद.